म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीने जर काही राजकारण तिथे केलं जात असेल तर त्याला कुठे ना कुठेतरी विरोध हा आपण सर्वांनी केला पाहिजे। आणि डॉक्टर अमोल कोल्हेंबद्दल मी काय सांगणार नाही। काही नेते म्हणतात मी डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडणार। अहो तुम्ही पाडूच शकत नाही, इथल्या लोकांनीच इलेक्शन ताब्यात घेतलंय। त्यामुळे इथले जे सामान्य जनता आहे लोक काय म्हणतात की आम्ही डॉक्टर अमोल कोल्हेंना निवडून आणणार म्हणजे आणणार। डॉक्टर कोल्हेंनी या भागासाठी खूप काय केलं, जे हायवे बिवे सगळं सांगितलेलं आहे। पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेली आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीराजांचा खरा इतिहास हा डॉक्टर अमोल कोल्हेंनी तिथं पुढे आणलेला आहे। विकास त्यांनी केला, हायवे आणले, रेल्वेचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला, त्याला निधी सुद्धा दिला। जे काय छोटी मोठी काम आहेत लोकांची ती त्यांनी केली। पण सगळ्यात महत्त्वाचं काय की ही लढाई जर विचाराची असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास जर कोणी पुढे आणला असेल तर ते डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। आणि त्या इतिहासामध्ये जी अनाजी पंथाची प्रवृत्ती जी आहे जी त्यांनी पुढे आणली ती सुद्धा ती महत्त्वाची आहे। आणि मी तुम्हा सर्वांना सांगतो की छत्रपती संभाजीराजांनी त्या काळामध्ये त्या अनाजी पंथाला ज्या पद्धतीने हत्तीच्या पायाखाली तुडवलं तसंच या लोकशाहीच्या माध्यमातून जी अनाजी पंथांची प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या माध्यमातून जी आलेली ती आपल्या सगळ्यांना संपवायची। मग संपवायची का नाही? मग ठरलं का? बैलगाडा कोण खेळतं का इथं? बैलगाडा आवडतं ना? बरं बैलगाडा कोणामुळे ती अडचण सुटली? काही लोक म्हणतील मी केलं त्याला काय केलं नाही, ते कुठे होते कोणालाच माहित नाही। तिकडे दिल्लीमध्ये प्रश्न कुणी मांडला? डॉक्टर अमोल कोल्हेंनी। जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं पाठपुरावा केला डॉक्टर अमोल कोल्हेंनी। त्यामुळे इथं बरेच लोक येऊन म्हणतील हे मी केलं हे कुणी मी केलं नाही। जर कुणी केलं असेल तर डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलंय आणि तिथं असणाऱ्या आपल्या इतर नेत्यांनी तिथं मदत केली होती। त्यामुळे जाता जाता आपलं चिन्ह काय? अहो साहेबांना ऐकायचंय आपल्याला, साहेबांना ऐकत असताना जोश लय भारी लागतो आपल्याला। सांगा आपलं चिन्ह काय? लढायला तयार आहोत का? अहो पण पुढून बरेच लाडू पेढे बर्फ्या असा मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे, त्याला आपण भुलणार तर नाही ना? नक्की का? मग इलेक्शन हातात घेणार का नाही घेणार? हात वर करून एकदा सांगा नक्की का? आणि अजून एक गोष्ट, 4 जूनला जेव्हा तुम्ही टीव्ही समोर बसाल तेव्हा गुलालाचं पोतं घेऊन बसा। त्याचं कारण एक तर डॉक्टर अमोल कोल्हे 3 लाखाली खासदार झाले, त्यासाठी थोडासा गुलाल खेळायचा। पवार साहेब जे महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांच्यामुळे आणि उद्धव ठाकरे साहेब आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे कमीत कमी 35 खासदार हे आपले महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येणार। आणि अजून एक गोष्ट होणार आहे, कदाचित तुमच्या मनामध्ये सुद्धा नसेल, भाजप 200च्या पुढे जात नाही। आणि या देशामध्ये आकड्याचा खेळ जर कोणाला कळत असेल आणि सगळ्या मित्र पक्षाला एकत्र या देशामध्ये कोण आणू शकतं आणि भाजपला सत्तेच्या बाहेर कोण ठेवू शकतं, फक्त एकच नाव आहे, तो म्हणजे आपला मराठी मालक शरदचंद्र पवार साहेब। त्यामुळे ही भाजपची जी सत्ता आहे ती पवार साहेबांच्या पाठीमागे लागलेली आहे। त्यांना त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत। पण पवार साहेबांची ताकद कोण आहे तर तुम्ही सगळे आहात। आणि तुम्ही जर पवार साहेबांबरोबर त्यांच्या उमेदवाराबरोबर असंच भक्कमपणे त्या ठिकाणी उभा राहिलात तर विजय 100% आपला आहे आणि तो विजय आपला होणारच। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी समोरची स्क्रीन बंद आहे, ती स्क्रीन चालू करा। स्क्रीन ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे। खरं तर या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री, खासदार, 4 वेळा मुख्यमंत्री अशी अनेक पदं भोगली आणि ती यशस्वी पार पाडली। आणि ही सगळी पदं उपभोगत असताना एकमेव पद महाराष्ट्राच्या हृदयामध्ये आहे, खऱ्या अर्थानं ते म्हणजे तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज, म्हणजे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराचा वारसा आणि वसा घेऊन रोहितदादा पवार तुम्ही महाराष्ट्रभर फिरतायत।
मनापासून धन्यवाद. सह्याद्रीचा छावा आणि संसदेत हवा. संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. पाठीमागे आवाज घ्या. आवाज. आदिशक्ती तुळजाभवानी. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानासाठी लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आज या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, राजेशजी टोपे साहेब, महाराष्ट्रासमोर संघर्ष कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण सादर करणारे अनिलजी देशमुख साहेब, काकासाहेबजी पलांडे, प्रवीणदादा गायकवाड, जगन्नाथ बापू शेवाळे, सुजाता भाभी पवार, व्यासपीठावरील सगळेच मान्य, सुरेश भाऊ भोर आहेत, पांडुरंगनाथ थोरात आहेत, शेखरदादा पाचुनकर आहेत, भारतीताई शेवाळे आहेत, महेश बापू ढमढेरे आहेत, वैभवजी यादव आहेत. आपण सगळे मान्यवर फक्त दामू अण्णा आहेत. पण घड्याळ सुटलं असलं तरी साहेबांच्या वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल. म्हणून उपस्थित असणारं संपूर्ण व्यासपीठ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो योद्धा शरण जात नाही म्हणून त्याला बदनाम केलं जातंय, पण योद्धा हरणार नाही ते आमदार अशोक बापू पवार. खरं तर भाषणाला उभं राहिल्यानंतरच पुन्हा एकदा कळलं. मी मगाशी बसून साहेबांना सांगितलं होतं 7 तारखेनंतर ऋषी भैया बारामतीतून काही पाहुणे आलेत, 12 सभा घ्यायलेत, काही राष्ट्रीय नेते आलेत, आता कळले त्यांचे प्रदेशाध्यक्ष पण येणार आहेत. अरे एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला एवढी ताकद लागत असेल त्याचं कारण आहे पाठीशी आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद. आणि ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली. ही निवडणूक सुरू झाल्यापासून खरंच मनापासून वाटलं होतं की देशाच्या प्रश्नांची चर्चा होईल. महागाई असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्याचा हमीभाव असेल, पण याच्यावर कुठेही चर्चा न करता रोहित दादा मी मनापासून तुमचा आभार मानतो. मी सुरुवातीपासून सांगत होतो समोर दिलेला उमेदवार हा डमी उमेदवार आहे. तो डमी उमेदवार कसा याची फोड करून तुम्ही सांगितले. पण याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षाची सुद्धा सभा झाली. रोहित दादांनी आता कांद्याच्या संदर्भातला मुद्दा सांगितला. या सभेत आवर्जून कोणीतरी सांगितलं असेल किंवा आता ज्या सभा सुरू असतील याच्यामध्ये कोणीतरी सांगेल की कांद्याची निर्यात बंदी उठली बर का. माझ्या भावानो परत तुमच्या आणि माझ्या डोळ्यात धूळफेक केलीये. एका टनामाग $550 आणि त्याच्यावर 40% निर्यात शुल्क.
म्हणजे आपला कांदा जागतिक बाजारपेठेत कितीला जायला माहिती का? त्याचा खर्च होतोय 70 रुपये जागतिक बाजारपेठेत आपला कांदा, आणि इजिप्तचा कांदा मिळतोय 35 रुपयात, श्रीलंकेचा कांदा मिळतोय 55 रुपयात, पाकिस्तानचा कांदा मिळतोय 60 रुपयात. मी 3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं, भारतीय जनता पक्षाने माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला हातोहात फसवलंय 2 मुद्द्यांसाठी. वावरात कांदा किती जणांच्या शिल्लक राहिलाय? निर्यात बंदी उठली तेव्हा कांदा वपून झाला होता ना बऱ्याच जणांचा. 10-12 रुपयाने कांदा घातला ना आपण, आणि आता निर्यात बंदी उठली तर शेतकऱ्याला कवा फायदा होणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज तुम्ही बातमी वाचली असेल, जो कांदा गेलाय 400 कंटेनर JNPT मध्ये अडकून पडले. 400 कंटेनर, त्यासाठीच बाजार पडले. त्यामुळे आता जेव्हा महायुतीचे उमेदवार येतील तेव्हा त्यांना विचारा का आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आणि आता आम्हाला खोटी आशा दाखवून परत आमच्या तोंडाला पानं पुसली. दुधाचा मुद्दा रोहित दादांनी सांगितलंय, त्याविषयी फार जास्त बोलणार नाही, पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे याच भागात येऊन शिरूरच्या 5 कंदील चौकात उभं राहून कोणी रामलिंग महाराजांची खोटी शपथ घेईल असं मला वाटलं नव्हतं. रामलिंग महाराजांची एक खोटी शपथ घेतली. त्या खोट्या शपथेत सांगितलं, मी परवा व्हिडिओ आला ना तुमच्यापर्यंत, आपण मतं दिली होती आणि प्रश्न कसल्या फायद्याचे विचारले, बरोबर? त्या प्रश्नांना उत्तर देताना आधी रामलिंग महाराजांची खोटी शपथ घेतली. इथं सांगितलं माझा याच्याशी काहीही संबंध नाही. अरे मग तुमचा संबंध नव्हता तर आमच्याकडे म्हणतात कर नाही त्याला डर कशाला घाईघाईने पोराला व्हिडिओ करायला लावला, बघा हे वेगळं ते वेगळं, हे वेगळं ते वेगळं. मी प्रामाणिकपणे त्यांच्या चिरंजीवांचे आभार मानतो की मी जे काही आरोप केले होते ते 100% खरे होते, हे त्यांच्या चिरंजीवांनी दाखवून दिले. मग काल त्यांच्या चिरंजीवांनी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सांगितलं साहेब, पण त्या व्हिडिओमध्ये संजय राव आग रामेश्वरीन बंब सोमेश्वरी होतं. आपण काय विचारलं होतं, तुम्ही 67 प्रश्न विचारले, त्यामध्ये प्रश्न होता पाणबुडीवरच्या टॉर्पेडो फायरिंग सिस्टीमचा. आता शिरूरमध्ये समुद्र आहे का हो? पाणबुडी आहे का हो? जुन्नरमध्ये समुद्र आहे का हो? आंबेगावमध्ये आहे का हो? भोसरीमध्ये आहे का हो? हडपसरमध्ये आहे का हो? मग तुम्ही प्रश्न ज्या गोष्टीचा विचारला त्याच संबंधातलं एक कॉम्पोनंट तुमची कंपनी बनवते, हा योगायोग समजायचा का? याचं उत्तर दिलंच नाही. आदरणीय साहेब देशाचे संरक्षण मंत्री होते. संरक्षण खात्याचं एक कंत्राट म्हणजे कितीचा फायदा हे तुम्ही समजून घ्या. त्यामुळे मूळ मुद्दा, एक मराठी माणूस अमेरिकेत कंपनी काढतो, अभिमानच आहे ना आम्हाला. आमचा प्रश्न हा आहे की या मायबाप मतदारांनी तुम्हाला जे निवडून दिलं होतं ते निवडून दिल्यानंतर मिळालेला पदाचा फायदा तुम्ही ठराविक प्रश्न विचारून तुमच्या कंपनीचं साठलोट करता, तुमच्या कंपनीचं उखळ पांढरं करता, त्याचा जबाब द्या. मग काल त्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं आणखी पण प्रश्न विचारले. म्हणलं बरं झालं पठ्ठ्या, आणखी प्रश्न विचारले तर चांगलंय. हा प्रश्न आहे 29 जुलै 2010चा. 29 जुलै 2010 शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वे होती का हो? पुणे नाशिक रेल्वे सुरू झाली होती का हो? पण आपण निवडून दिलेल्या मान्य खासदारांना प्रश्न मात्र पडतो की रेल्वेमध्ये इंटरनेट फॅसिलिटीज कधी सुरू होणार, त्याचे डिटेल्स द्या. हा विकास बापू प्रश्न पडलाय तुमच्या समोर. प्रश्न आहे, मंच सांगत नाही, संसदेच्या कागदपत्रांमध्ये लिहिलंय. ज्यांना आम्ही निवडून दिलं आम्हाला कांद्याचा प्रश्न पडतो,
पण आमच्या कांद्याची निर्यात बंद करण्यासाठी तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत फिरून आदरणीय पवार साहेबांवर दबाव टाकत होता आणि त्यावेळी प्रश्न विचारत होता रेल्वेमध्ये इंटरनेटची सुविधा कधी सुरू होणार, आणि हे तुमचं दुसरं पान, हे तुमच्या कंपनीचं प्रोफाईल. जाऊन बघा डायनालॉगच्या वेबसाईटवर, डावीकडचा टॅब दाबा, त्याच्या खाली सगळ्या गोष्टी येतील. मी फक्त डिफेन्सचा टॅब सांगितला तर काल कशी पाणबुडी गडगडली उरुळी कांचनमध्ये. आता दुसरा मुद्दा आहे रेल्वेचा. या रेल्वेमध्ये लिहिलंय पॅसेंजर वायफाय, ऑनबोर्ड वायफाय एपी दॅट सपोर्ट सिक्युअर क्लायंट ऍक्सेस अँड डेटा रेट्स अप टू 300 MBPS. म्हणजे तुमची कंपनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्याचा प्रश्न तुम्ही विचारता. अरे तुम्ही विचारलं होतं नटसम्राट हवा की कार्यसम्राट हवा, तुम्ही विचारलं होतं नेता हवा की अभिनेता हवा, पण हे पुरावे सांगतात मग सांगा लोकप्रतिनिधीचा बुरखा घालून जे व्यापारासाठी संसदेत जाऊ इच्छितात अशा लोकांच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्यांनी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला हा जबाब दिला पाहिजे, याचा जाब दिला पाहिजे. मगाशी कोणीतरी जानकर साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काल झालेल्या महाराष्ट्रातल्या इतर निवडणुकांचा दाखला दिला. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओवर पाहिलं असेल, पाहिलं ना रोहित दादा? मी तुमच्या सोशल मीडिया साईटवर बघितलं. एका बँकेची शाखा रात्री मध्यरात्री उघडी ठेवली गेली होती, हो ना? तशीच परिस्थिती आपल्या मतदारसंघात येईल का अशी एक चर्चा सुरू झालीये. कारण या चर्चेचं कारण हा कागद माझ्या हाती आलाय. एक सहकारी पतसंस्था आहे, सहकारी पतसंस्था आहे. भैरवनाथ महाराजाच्या नावानं सुरू असलेल्या या पतसंस्थेची परिस्थिती बघा काय भारी आहे. ही चर्चा आहे, याचं उत्तर त्यांनी भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराला देणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या कष्टाचा पैसा जर त्या पतसंस्थेत ठेवत असू तर मला सांगा, शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला कर्ज किती माहिती दिलंय? 95 लाख रुपये. शिपाई पदावर काम करणारी व्यक्ती, मी नाव सांगत नाही, ही व्यक्ती तुम्हाला अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये शिरून प्रचार करताना दिसते. ही शिपाई पदावरची व्यक्ती आहे, 95 लाखाचं कर्ज आहे. त्यानंतर दुसरा शिपाई 50 लाखाचं कर्ज आहे मजूभाई. आता सांगा 95 लाखाचं कर्ज असेल तर या पतसंस्थेच्या ठेवीदारांना तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे की साधारणतः 13% व्याजदर जर पकडला ना तर मासिक हप्ता जातो साधारणतः 1,20,000 रुपयाचा. दर महिन्याचा हप्ता भरला पाहिजे. तर असा किती पगार हा शिपाई पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला मिळतो की जो 95 लाखाच्या कर्जाचा 1,20,000चा महिन्याचा हप्ता भरू शकतो. मग माननीय माजी खासदार महोदय, आपण एका मुलाखतीत मला महागद्दार म्हणाला होतात. आता ही तुमच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेच्या सगळ्या ठेवीदारांनी ठेवलेल्या विश्वासाशी गद्दारी नाही की महागद्दारी आहे, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. सांगितलं शिपाई पदावरची रक्कम 95 लाख. त्यानंतर घरातल्या कर्जाच्या रकमा मी बोलत नाही. मॅनेजरची कर्जाची रक्कम आहे 1,21,15,000. दुसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1 कोटी रुपये. तिसऱ्या मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1,02,07,000. आणखी एका मॅनेजरच्या कर्जाची रक्कम आहे 1 कोटी रुपये. आता याचा जाब आणि याचा जबाब तुम्ही सर्वसामान्य ठेवीदाराला दिला पाहिजे की या पद्धतीनं हे जर सत्य आहे का याची शहानिशा करा. आणि हे 11,70,00,000 रुपये
मग हे कुठं आणि कसे वापरले जाणार हे माझ्या भावांनो जागे रहा आणि याचा विचार करा. आणि त्याचसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांचं मी मनापासून आभार मानेन. कारण कायम असं म्हटलं जातं की साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना बारामती ही देशाला दिशा दाखवते. आणि काल बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांनी दाखवून दिलं की दबावाचं राजकारण कसं झुगारायचं असतं आणि प्रचाराबरोबर निवडणुकीचं मतदान सुद्धा कसं हातात घ्यायचं असतं हे बारामतीकरांनी दाखवून दिलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार माने. पण कालच्या प्रकाराची गंमत काय झाली माहितीये रोहित दादा? काल बारामतीतल्या मायबाप मतदारांचा कौल दिसला. आणि आम्ही काय म्हणतो, काही कार्यकर्ते आवर्जून येऊन सांगतात दादा जीव लावून काम करतोय तुमचं, नंतर आमचा कडीपत्ता करू नका. बरोबर ना? प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते, जीव लावून काम करतोय नंतर आमचा कडीपत्ता करू नका. आणि मग माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला हा प्रश्न पडला की काल बारामतीतला कौल हा मतपेटीत ईव्हीएम मध्ये बंद झाला. मायबाप जनतेने सुप्रियाताई सुळे यांना निवडून द्यायचं ठरवलं. आदरणीय दादा त्यांच्याविषयी म्हणजे मी खरं सांगतो, आदरणीय अजित दादांविषयी माझ्या मनात आस्थाच आहे. पण 27 जून 2023च्या आधीच्या दादांविषयी माझ्या मनात आस्था आहे. 27 जूनला काय घडलं होतं? भोपाळमध्ये मान्य पंतप्रधानांचं भाषण झालं होतं. त्या आधीच्या दादांविषयी आस्था आहे. पण कडीपत्ता कसा होतो बघा. बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं, उमेदवार निवडून येत नाही असं ठरलं. आणि मग लगेच शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या संदर्भातली याचिका ही हायकोर्टात दाखल करण्यात आली. मी आतापर्यंत ऐकलं होतं कार्यकर्त्याच्या मनात भावना असते कडीपत्ता होण्याची. इतक्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत पण भारतीय जनता पक्ष तेच करतोय का, हा आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. आज दादांनी भाषणात विचारलं मला, शिवप्रताप गरुड झेप नावाचा सिनेमा आला होता प्रवीण दादा, आणि यामध्ये त्यात जे काही दाखवलं त्याविषयी साहेब दादांनी प्रश्न विचारला की अमोल कोल्हेंनी खोटा इतिहास दाखवला. अमोल कोल्हेंनी मनाला वाटेल तसा इतिहास दाखवला. आदरणीय दादा, कदाचित आपण सेतू माधवराव पगडी वाचले नसतील, कदाचित इतिहासाचा अभ्यास आपण केला नसेल, पण हा प्रश्न विचारून दादा तुम्ही शिव शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावलाय. कारण पुरोगामी विचार ज्याला आपण म्हणतो, हा पुरोगामी विचार व्यवस्थेला आणि जे तुमच्या गळी उतरवलं जातंय याला प्रश्न विचारणं, याला पुरोगामी विचार म्हणतात. वाचून बघा महात्मा फुलेंचं सार्वजनिक सत्य धर्म, विचारलेत ना परखड प्रश्न. वाचून बघा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विचारले ना व्यवस्थेला प्रश्न. आणि दादा जर हेच प्रश्न विचारले नसते या डॉक्टर अमोल कोल्हेंनी, तर स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कधीच समोर आला नसता. मग तुम्ही म्हणता तेच जर करायचं होतं तर आम्ही लहानपणी बघत होतो ना सिनेमे, आपण मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा बघत होतो की नाही सिनेमे. प्रत्येक वेळी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचा डाव जो रचला गेला होता, जर प्रश्नच विचारले नसते तर हा जाज्वल्य इतिहास माझ्या धाकल्या धन्याचा कसा समोर आला असता. आणि खरंच उत्तर द्यावं दादा, छातीवर हात ठेवून आपण उत्तर द्यावं. आपण 91 साली या भागाचे लोकप्रतिनिधी होतात. आपण 13 वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतात. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू आणि तुळापूरला 334 वर्ष आहे. आपण 13 वर्ष पालकमंत्री असताना का तुम्हाला कधीच त्या समाधी स्थळाचा विकास करावासा वाटला नाही, याचं उत्तर दिलं पाहिजे. जर हा जाज्वल्य इतिहास समोर आला नसता, जर प्रश्न विचारला नसता तर इतिहास समोर आला नसता. आणि जर इतिहास समोर आला म्हणून तुम्हाला अशोक बापूंचा पाठपुरावा असेल, माझा पाठपुरावा असेल, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला निधी दिलात की नाही याचंही उत्तर द्या. शिवाय आजकाल दादा खासगीतल्या अनेक गोष्टी बोलताय. मी वारंवार सांगत होतो, खासगीतल्या सगळ्या गोष्टी बोलायला बसलो तर मग अनेक गोष्टी निघतील
दादा कायम सांगतायत आता प्रचारात अमोल कोल्हेंनी राजीनामा देण्याची भावना व्यक्त करून दाखवली होती. कुठं बघितलं? मला बघितलं अशी प्रेस कॉन्फरन्स घेताना? मी बोललोय तुमच्या समोर कधी? पण आदरणीय दादा, आपल्याला मात्र या मायबाप जनतेनं टीव्हीवर भाऊक होऊन राजीनामा देऊन शेती करायला जातो असं म्हणताना बघितलंय. त्याचं काय करायचं आम्ही? आणि मग खासगीतलंच बोलायचं असेल तर ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला शिरूर लोकसभा मतदारसंघात येताय, याच भारतीय जनता पक्षाने जेव्हा तुम्ही विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणाला होतात त्यावेळी जोडे मारा आंदोलन केलं होतं. महाराष्ट्रभर हाच भारतीय जनता पक्ष तुमच्या प्रतिमेला जोडे मारत होता आणि आता जे तुमच्या खांद्याला खांदा लावून पळतायत हे सगळे शेपूट घालून बसलेले असताना हा पठ्ठ्या भांडलाय तुमच्या वतीनं. या पठ्ठ्यानं व्हिडिओ करून सांगितलंय की स्वराज्य रक्षकच. आणि आजही मी त्याच भूमिकेवर ठाम आहे. दादा, भूमिका बदलली तर खासगीतल्या अशा अनेक गोष्टी बाहेर निघतील. हा व्हिडिओ करण्यासाठी मला कोणी फोन केला होता हे पण एकदा जाहीरपणे सांगावं. माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या प्रतिमेला कोणी जोडे मारले नाहीत, ही व्यथा कोणी बोलून दाखवली होती हे सुद्धा खासगीतलं सांगावं. त्यामुळे आदरणीय दादा, महत्वाच्या गोष्टींवर बोलू. आपण कोणत्या उमेदवाराचा प्रचार करता आहात हे एकदा मनाला विचारा. आणि आपण नम्रपणे मी एक सांगू इच्छितो, माध्यमांच्या माध्यमातून दादांना आवाहन करू इच्छितो. संध्याकाळी दादा जुन्नर तालुक्यात जाणार आहेत. या जुन्नर तालुक्यात काल एका 8 वर्षाच्या लेकरावर बिबट्याने हल्ला केला आणि लेकरू मृत्युमुखी पडलं. जेव्हा मी संसदेत सातत्याने बिबट्याच्या प्रश्नाविषयी भांडत होतो, संसदेमध्ये बिबट प्रजनन नियंत्रणाचा कायदा आणला पाहिजे हे सांगत होतो, मी डीजी फॉरेस्टना भेटलो. बिबट प्रजनन नियंत्रणासाठी बिबट्याची नसबंदी करण्याच्या संदर्भात डीजी फॉरेस्टनी महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले. पण महाराष्ट्रातले एक मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री हे फक्त तिकीट वाटपात आणि सत्ता वाटपात बिझी असल्यामुळं जुन्नर वन विभागाने बिबट्याच्या संदर्भातला दिलेला प्रस्ताव सुद्धा केंद्राकडे पाठवला नाही. मध्यंतरी दादा आमच्याकडे, अजित दादा आले होते जुन्नर मध्ये, तेव्हा दादांनी टिंगलीच्या सुरात असं सांगितलं, साहेब नसबंदी झाली तर सरकार गडगडतं. दादा, त्या 8 वर्षाच्या लेकराच्या आईच्या नजरेत नजर घालून तुम्ही हाच प्रश्न विचारणार का? ज्या आईने अंत्यसंस्कार केले त्या 8 वर्षाच्या लेकरावर, ती त्या माऊलीच्या डोळ्यात डोळे घालून बोला ना. त्याच्या आधी 3.5 वर्षाचं एक लेकरू, बाप असं रक्तबंबाळ झालेलं लेकरू घेऊन आला होता उसाच्या वावरातून. त्या बापाच्या नजरेत नजर घालून बोला ना. तुम्ही म्हणता एवढा निधी देतो, तेवढा निधी देतो. अरे त्या निधीवरून आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यांवरून जर आमच्या लेकरांच्या अंत्ययात्रा काढायच्या असतील तर काय चाटायचा आहे काय तो निधी? तुम्ही सांगता पाहिजे तेवढे पिंजरे देतो. अरे 20 पिंजरे आले दादा, फक्त 400 बिबटे आहेत. आमची लहान लहान लेकरं, आमचा शेतकरी जेव्हा वावरात पाणी द्यायला जातो, एवढे ताकदवर नेते ना तुम्ही. अरे एका शेतकऱ्याच्या पोराला पाडण्यापेक्षा दिवसा 3 फेज लाईट देऊन दाखवा ना. ते केरळ सारखं छोटस राज्य, त्या केरळ सारखं छोटस राज्य, तिथं हत्तीचा त्रास आहे, तिथं ते राज्य आपत्ती घोषित करतं. तुमच्या मुख्यमंत्र्यांना, पालकमंत्री महोदय, तुम्हाला सुद्धा पत्र लिहून याची विनंती केली आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे. राज्य आपत्ती घोषित करा. शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या 4ही तालुक्यांमध्ये 400 ते 500 बिबटे दादा. टिंगलीच्या सुरात नसबंदी केली तर सरकार गडगडतं म्हणता दादा. त्या माऊलीच्या नजरेत नजर घाला, जिचं 3.5 वर्षाचं, जिचं 8 वर्षाचं लेकरू हे त्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतं आणि मग हेच वाक्य बोलून दाखवा दादा. आणि ही चूक आहे आमची. या चुकीसाठी तुम्ही आम्हाला आव्हान देता पाडून दाखवतो म्हणून. मग खासगीतल्या जशा गोष्टी सांगताना दादा, तशा जाहीरपणे घेतलेल्या बैठकांचे सुद्धा अहवाल द्या ना.
खरं सांगा, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक कधी झाली आणि महाराष्ट्र सरकारला पहिलं सादरीकरण कसं झालं? दादा, कदाचित शब्दाला पक्के असलात तरी तुमच्या उमेदवाराची गोची होईल, कारण 2018ला झालेला डीपीआर हा सादर केलाच गेला नव्हता. दादा, त्याची तारीख लिहून घ्या, 4 जून 2020 तुमच्या दालनात पहिली बैठक झाली आणि पहिल्यांदा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं सादरीकरण झालं. दादा, याचंही उत्तर माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला द्या की इंद्रायणी मेडिसिटीचे प्रेझेंटेशन किती वेळा आपल्या समोर झाले आणि मग हा प्रकल्प का पुढे गेला नाही? दादा, शिवसंस्कार सृष्टीचं सादरीकरण किती वेळा आपल्या दालनात झालं आणि तरी सुद्धा आपण त्याला पुढे जाऊ दिलं नाही. हे सगळं का केलं याचं उत्तर एकदा द्या. आणि म्हणूनच जाता जाता एवढंच सांगतो की बघ, आमची चूक फक्त एवढीच होती का की तुम्ही विचारलत माझ्या पक्षात ये, तुम्ही विचारलत माझ्याकडून उमेदवार हो, आणि मी हात जोडून सांगितलं व्यक्तिगत तुमच्याविषयी आदर आहे दादा, पण जर स्वाभिमानाशी तडजोड केली आणि निष्ठा विकली तर छत्रपतींची भूमिका करताना गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. हा स्वाभिमान आम्ही जपला, ही आमची चूक. आणि म्हणून तुम्ही 12 सभा घेताय. दादा, घ्या सभा, घ्या 12 सभा घ्या, वाटजे तेवढे आरोप करा, पण जो संस्कार आहे ना, हा संस्कार सोडून चालणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी एक घर असतं, त्या घरात एक बाप माणूस असतो, त्या बाप माणसानं कष्टानं घर उभं केलेलं असतं, छप्पर तोलून धरलेलं असतं, घरातल्या प्रत्येकाला सुखाचे 4 घास मिळावेत म्हणून अहोरात्र तो राबला असता. माझा कांदा उत्पादक शेतकरी सप्राच्या घरातून स्लॅबच्या घरात गेला ना, तो या बाप माणसामुळे गेला. माझा रांजणगाव एमआयडीसीच्या परिसरातला तरुण स्वाभिमानानं उभा राहिला ना, ती एमआयडीसी या बाप माणसामुळे आली. माझ्या सर्वसामान्य जी जिरायती शेती होती ती बागायती झाली ना, ती या बाप माणसामुळे झाली. आमच्या अंगावरचे कळकट कपडे 50 वर्षांपूर्वीचे आज स्टार्चचे कपडे घालून आम्ही फिरायला लागलो ना, ते या बाप माणसामुळे फिरायला लागलो. अरे, आमच्या प्रत्येक घासावर ज्या बाप माणसाची कृतज्ञता लिहिली आहे दादा, त्या बाप माणसाची साथ हा अमोल कोल्हेच काय, ही माझी स्वाभिमानी जनता कधी सोडणार नाही, एवढा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून सांगतो मायबाप, आहो शेवटची एवढीच विनंती करतो, ईव्हीएम वर 2 नंबरला बटन आहे आपलं. किती? नियतीने खून दिली आपल्याला, नियतीनेच सांगितले. त्यामुळं 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी उभा करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. त्यांचे आजच्या सकाळी विचारायचे हे आमच्या सगळ्यांचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, व्यासपीठाचे आमचे सहकारी अनिल देशमुख, राजेश सोफे, तुम्हा सगळ्यांचे कार्यकुशल आमदार अशोक पवार, रोहिदास पवार, आमचे दुसरे सहकारी काकासाहेब फरांगे, जगन्नाथ शेवाळे, प्रवीण गायकवाड, अंकुश चौफे, अंकुश काकडे, मेहबूब शेख, देवदत्त निकम, विकास वळंगे, सौ सुजाता पवार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आव्हान बंधू वगैरे,
बऱ्याच वर्षातून आज या ठिकाणी आलो. ही जागा अशी आहे की एकेकाळी 2-3 महिन्यातनं या ठिकाणी माझी सभा व्हायची. तो जुन्या शिरूर मला आठवतोय. शिरूर आम्ही यायचो तर दुष्काळी कामं करायला, लोकांचे दिवस कसे बदलतील यासाठी विचार करायला. आणि अनेक लोक होते की ज्यांनी त्या काळामध्ये आम्हा लोकांना सहकार्य केले. रावसाहेब दादा पवार असतील, रसिकशेठ दाजेवाल असतील, बाबासाहेब शिसे असतील, शहीदभाई पठाण असतील किंवा हल्लीचे प्रकाश शेठ असतील, या सगळ्यांनी माझ्यावर काम केलं. आणि या भागाचा चेहरा बदलता कसा येईल या संबंधीचा विचार आम्ही लोकांनी केला. मुख्य प्रश्न होता तो पाणी. आणि पाणी शिरूर म्हणजे तर महाराष्ट्रात चर्चा व्हायची की सगळ्यात दुष्काळ कुठे आहे ते तो शिरूरमध्ये. आज ते शिरूर बदललं. आणि त्याचं कारण मला तुला सगळ्यांच्या कृपेनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी 3-4 वेळा काम करण्याची संधी मिळाली. माझ्या डोक्यात एक नेहमी विचार असायचा की सगळी जीवाभावाची माणसं आहेत, किती वर्ष रोजगार हमीच्या कामावर जावं. ज्याच्या घरी 50 एकर जमीन आहे तो दुष्काळ भाजला की सहकुटुंब रोजगार हमीच्या कामावर जायचा. आणि हे दुखणं आम्हा लोकांना अस्वस्थ करायचं. आणि म्हणून ज्यावेळेला अधिकार हातात आल्याच्या नंतर त्याचा उपयोग योग्य दृष्टीने कसा करता येतो त्या दृष्टीने या ठिकाणी पावलं टाकली. जिल्हा धरण असो, तास कमान असो, इतर 4 धरण असो, या सगळ्या गोष्टीला लक्ष दिलं, मान्यता दिली, कार्य काढले. आणि या जिल्ह्याचा या तालुक्याचा प्रश्न बदलला. इथं ऊस वाढला, कारखानदारी वाढली, लोकांचं जीवन बदललं. तेव्हा जोर काहीतरी असली पाहिजे. जेव्हा शेती येतो शेती करून चालणार नाही. आणि मी अनेकदा या ठिकाणी येत असताना जाता येता रांजण गावच्या समोर जी जमीन होती माळरान होतं, ती जमीन माळरान मला अस्वस्थ करायची. एक दिवशी जात असताना रांजण गावच्या अलीकडं माझ्या बाबासाहेब शिसे होते. मी गाडी थांबवली आणि त्यांना विचारलं की ही समोरची जमीन कुणाची. त्यांनी सांगितलं असे असते. म्हणजे खरेदी करता येईल का सरकारला. ते म्हणजे लोकसभा लगेच देते. 2-3 दिवसांनी अधिकारी घेतले आणि तिथे येऊन एक बैठक घेतली रांजणगावला. ज्यांच्या जमीन आहेत त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात इथं उद्योगधंदे करायचे, त्यासाठी MIDC करावं लागेल. तेव्हा जमीन द्याल का. लोकांनी घ्या, इथं काही होत नाही. म्हणजे काय भाव काय द्यावा. लोकांनी सांगितलं एकरी 5,000 रुपये द्या. म्हणजे 5,000 हा म्हणजे साहेब 5,000 दिवायचं असली तरी हरकत नाही, 5,000 रुपये द्या. माझ्यावर कलेक्टर होते, त्यांना सांगितलं ज्याला जमीन द्यायची आहे त्याची जमीन घ्यायची, करार करा आणि एकरी 10,000 रुपये देऊन टाका.
लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि जमिनी दिल्या. आज मी जातो या रस्त्याने, मला लक्षात नव्हते मी कुठून चाललो आहे. तेवढे मोठे कारखाने झाले, मला माहिती नाही. हजारो लोकांना काम मिळालं. शहरा बदलला, शेलूर तालुका बदलला, तिकडे उद्योग आहे, दुसऱ्या बाजूला शेती आहे, तिसऱ्या बाजूला कारखाना आहे. सगळं चित्र हे दिवसेंदिवस बदलतं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण विकासाच्या संदर्भात स्वच्छ दृष्टिकोन ठेवून काम करायचा निर्णय घेतल्याच्या नंतर आणि स्थानिक लोकांनी सहकार्य करायचं ठरवल्यानंतर काय होतं याचा उत्तम नमुना जर महाराष्ट्रात कुठं बघायचा असेल तर तो शिरूर तालुक्यात जाऊन बघावा आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या वतीने. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी येतात. आम्ही लोक आलो या ठिकाणी, निवडणुका आलेल्या आहेत. लोकशाहीच्या सगळ्यात सर्वोच्च मंदिर लोकसभा त्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये डॉक्टर कोल्हेंचं सरकार एक उत्तम व्यक्ती तुम्हा सगळ्यांना उमेदवार म्हणून आम्ही दिला. तुम्ही एकदा ठरवलं की ठरवता. तुम्ही मला स्वतःला एकदा, दोनदा, तीनदा, चारदा मतं दिली. त्या चारदा मतं तुम्ही दिली. मला नाही वाटत की 90% मी मतं मागण्याच्यासाठी तुमच्या गावी आलो. गावी न येता सुद्धा तुम्ही लोकांनी मतं दिली. मला देशाच्या लोकसभेत पाठवलं, त्याचा फायदा झाला. आज अनेक कामं जी होऊ शकली त्याचं महत्त्वाचं कारण तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा आणि तुमच्या पाठिंब्याबरोबर हातामध्ये आलेली सत्ता आणि त्या सत्तेचा वापर हा तुमच्यासाठी करायचा असतो. दोन गोष्टी लक्षात ठेवा. लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर सत्ता आवश्यकच असते असं नाही. सत्ता नसताना सुद्धा काम करता येतं. फक्त जागरूक सभासद म्हणून तुमचा लौकिक झाला पाहिजे. आज पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून 2 खासदार आहेत, त्यांचं नाव देशाच्या लोकसभेमध्ये नेहमी घेतलं जातं. एक माझी मुलगी आहे, त्यामुळे तिचं नाव सांगावं लागेल, सुफिया सुळे, आणि दुसरे डॉक्टर अमोल कोल्हे. आज लोकसभेमध्ये या दोघांच्या माहिती म्हणजे एक व्यक्ती बोलायला उभी राहिली तर देशाचे प्रधानमंत्री बाहेर फिरत असतील तरी ते थांबतात. त्यांचं म्हणणं काय ते ऐकावून घ्यावं असं त्यांना वाटतं आणि त्यांची भाषणं त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या गोष्टीच्यामुळे सवन तुमच्या प्रश्नाची बांधणी आज त्या ठिकाणी होते. आज काही लोक सांगतात की लोकसभेत तुम्ही जायचं, नुसतं जाऊन काय उपयोग आहे, निधी आणावं लागतं. खरं सांगायचं नाही, मला विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या 3 ठिकाणी जाऊन आता 56 वर्ष झाली. आज हिंदुस्थानच्या लोकसभेमध्ये एक माणूस असा नाही आहे की तो सतत 56 वर्ष या नेत्याच्या सभागृहामध्ये आहे. या 56 वर्षामध्ये मला एकंदरीत संधी मिळाली. त्या 56 वर्षामध्ये मी मंत्रिमंडळामध्ये 20-22 वर्ष असेल. बाकीच्या 30-32 वर्षात मी मंत्री नव्हतो. पण मंत्री नव्हतो म्हणून भागाला निधी मिळत नाही हे खरं नाही. जे लोक सांगतात निधी आणण्याच्यासाठी जावं हे काही खरं नाही. तुम्ही जावं लागतं, भागाचे प्रश्न मांडावं लागतात. काही नेते सांगतात की नुसती भाषणं करून काही उपयोग नाही. पण फादर जायचं कसं? तिथं जाऊन तुमचं म्हणणं मांडलं नाही तर ते सभासदपद घेण्यात अर्थ काय? आणि त्यामुळे जे लोक सांगतात
की वाचण्याची काही गरज नाही, निधी मिळत नाही. मला तुम्हाला एवढंच सांगायचे, कुणीही चांगलं काम करणारा जागरूक सभासद असेल तर लोक पार्लमेंटमधून त्याचे प्रश्न सहजपणाने सुचत असतात आणि ते सोडवण्याची धमक डॉक्टर कोल्हेंच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या मताने विजयी केलं पाहिजे. मी अधिक बोलण्याच्यासाठी आज या ठिकाणी उभा नाही. फार दिवसांनी आलो, पुन्हा एकदा शांतपणा लिहिल हा सगळा निवडणुकीचा कालखंड आणखीन 3 ते 4 आठवडे चालणार आहे. तो एकदा संपून द्या. मला महाराष्ट्राच्या बाहेरही जायचे, तिथेही काही सभा आहेत. ते सगळं केल्याच्या नंतर एकदा शांतपणाने बसून आणखीन या ठिकाणी काय करता येईल याची चर्चा आपल्या प्रमुख नेत्यांच्यावर करता येईल. मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. एक चर्चा माझ्याकडे नेहमी असायची आणि तुझी तक्रार असायची की तुम्ही सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली. म्हणलं तर खरं आहे. 1-2दा मला वाटतं बापूसाहेब शित्यांना आम्ही मंत्री केलं होतं. गृह खात्याचे मंत्री बापूसाहेब शिते हे थोडे दिवस होते. पण एक तक्रार असायची की आंबेगाव, जुन्नरखेड आणि शिरूर या ठिकाणी नेहमी एक वाद व्हायचा वंशीफत करून आला. आणि ते वंशीफत माझ्याकडनं बऱ्याच वेळेला आंबेगावला दिलं गेलं ही वस्तुस्थिती आणि ते मी कबूल करतो. आता नेहमीची जी तक्रार असायची शिरूरची की वंशीफत आलं की तुम्ही नेहमी आंबेगावचा विचार करता, शिरूर मागं राहतं. आता एक गोष्ट चांगली झाली. आज काय झालं, आज आमच्याकडं आंबेगाव इथं आमदार राष्ट्रवादीचे होते, जुन्नर इथं राष्ट्रवादीचे आमदार होते, खेड इथं राष्ट्रवादीचे आमदार होते, शिरूर इथं राष्ट्रवादीचे आमदार होते. आता आंबेगाव, जुन्नर आणि खेड या ठिकाणी रस्ता बदलला. तुमच्या लक्षात आलं, 4पैकी ठिकाणी रस्ता बदलला. आता राहिलं जागा वंशीफताची. लक्षात आलं. त्यावेळी त्याची काही काळजी करत होता. ज्या पद्धतीनं अशोकांचं काम आहे, ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळेला शिरूर रोखून राहणार नाही ही या ठिकाणी गोष्ट होती. तर एक गोष्ट माझ्या मनात अजून नक्की नाही की शिरूरला द्यावं तर कुणाला द्यावं. असं मी म्हणत होतो सुजाताई काही द्यावं. ठीक आहे, त्याचा शिक्षेचा भाग सोडून द्या. पण एकच आहे मान्य, त्यामुळे नक्कीच शिरूर तालुक्याला त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार कसा मिळेल, त्याला आज किंवा उद्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी ती शिरूरलाच मिळेल तेवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.